असणारे मंडळी, आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी. या पंढरपुरामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग वारी करताना आपल्याला दिसतो आहे. एक युवा तरुण म्हणून काय संदेश देशील नक्की आणि काय आनंद होतोय आज? वारीत एवढी सगळी गर्दी बघून खूप आनंद झाला. वारकऱ्यांनी दिलेलं प्रेम खूप आनंद झाला बघून. वारकऱ्यांनी दिलेलं प्रेम, हे प्रेम आपल्याला या विश्वामध्ये कुठेही मिळणार नाही. इतकं प्रचंड मोठं प्रमाणामध्ये प्रेम इथं कोणी ओळखीचा नसतो, पण माऊलीशिवाय आपण त्याचा उच्चार करत नाही. काय सांगाल? माऊलीच्या भूमीत आलो तर एकदम आनंद होतो, भरून येतो, आनंदाचे अश्रू गळतात डोळ्यातनं. आणि आपले कोणी नातं गोतं नसतानाही सगळे आपली माऊली भाऊबंदच असतात. सर्व माऊली आपले भाऊबंद असते. किती गोड अशा बोलक्या भावना या वारकऱ्यांच्या होत्या. काय सांगाल माऊली, कुठून आले आणि काय आनंद आहे आज? आम्ही बीडवरून आलो आणि आषाढी वारीला फार प्रदक्षिणाचं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाचा आनंद आम्ही घेतोय. प्रदक्षिणेचं खूप महत्त्व आहे. बीडची सगळी मंडळी आहे. काय सांगाल, काय आज एकंदरीत काय आज? काय ना आनंद आहे आज. आनंदाचे डोळे, आनंद तर आनंद आनंद, फक्त आनंद आणि भक्तिमय असं आज त्यांच्यासाठी एकदा आपण सगळ्यांनी मिळून नामघोष करायचा आहे की युवा तरुणांनी माळ घातली पाहिजे. व्यसनाधीनतेकडे न वळता वारकरी संप्रदायाकडे जर वळालो आपण तर भारतीय धर्माचा, या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल आणि हिंदू राष्ट्र जे काही आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या इतर सगळ्या बलड्यपणाने कार्य करत राहील. जर हिंदू धर्म, हिंदू राष्ट्र वाचवायचं असेल तर व्यसनाधीनता कमी करून, म्हणजे संपवून, माळ गळ्यामध्ये असला पाहिजे, चंदनाचा बुका असला पाहिजे. माणूस म्हणून आपण जन्माला आलो तर माणूस म्हणूनच आपण राहिलं पाहिजे. हीच वारकरी संप्रदायाची शिकवण एकंदरीत आपल्याला या वारीमध्ये बघायला मिळते. आज पहिल्यांदा माळ घातली पंढरपुरामध्ये, माऊली म्हणालेत, काय सांगसाल? चंद्रभागेमध्ये आंघोळ केली आणि माळ घातली, आनंद वाटला म्हणूनच. आता ही माळ काढणार नाही? नाही, पांडुरंग नक्की काढणार नाही? नक्की काढणार नाही. आपण पाहिलं, नक्की काढणार दरवर्षी वारी करणार दरवर्षी. आणि काय तरुणांना, व्यसनाधीन झालेल्या तरुणांना काय संदेश आहे आज? काही नाही, आनंद वाटला म्हणून आलो वारीला. त्यांनी पण माळा घातल्या पाहिजे. हा, सगळ्यांनी माळा घातल्या पाहिजे. सगळ्यांनी माळा घातल्या पाहिजे. एकंदरीत तरुणांच्या ह्या भावना आपण या वारीमध्ये अनुभवतो आहोत. काय सांगसाल एकंदरीत माऊली, काय आज? काय नाही, एकदम आनंद आहे वारीचा, चांगला आनंद एकदम. आज सोबत आलेल्या वारकऱ्यांनाही माळा घातल्यात हो, काय? हे माळकरी नव्हते, यंदा ऑटोमॅटिक म्हणले मला माळ घालायची या. आणि त्यांनी बरं, माळ असा काय संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे का की गावातली जी काही व्यसनाधीन झालेली मंडळी आहे ती वारीमध्ये घेऊन यायची, त्यांना माळकरी करायचं आणि व्यसनाधीनतेपासून वाचवायचं, असं काय सांगाल एकंदरीत? त्यांनी वारी करायला पाहिजे. वारीमध्ये सगळं शिकायला भेटतं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो याचा वेदशास्त्र. वारी केली पाहिजे. वारीत आलं की सर्व काही गुणदोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पायी आपोलिया. इथं गुणदोष सर्व काही गळून जातात. हा सगळा वारीमध्ये जातीभेद नसतो, भेदभाव नसतो, सगळं काही आनंद आहे. का माऊली सारखंच पंढरीला भेटण्यासाठी माऊली सारखा असतं. जातपात धर्म सोडून माणूस व्हावं फक्त, असा हा संदेश, माणुसकीचा संदेश एकंदरीत वारीच्या निमित्ताने ही सर्व वारकरी मंडळी आपल्याला. सगळे पायी येतात. गरिबांचा देव या, गरिबांचा देव आहे. काय बोलक्या भावना आहेत, म्हणजे आपल्याही डोळ्यात पाणी येईल इतक्या गोड अशा भावना आहेत. गरीबाचा पांडुरंग वाले. आम्ही 2.25 वर्ष झालं सातारा जिल्ह्यातनं कोळ्यातनं दिंडी, ते संत गाडगे बाबा महाराज, ती दिंडी अशी आहे की येताना खांद्यावर आणते ती, जाताना खांद्यावर नेते ती. सगळ्या दिंड्याचं रथ आहे, पण गाडगे महाराजांनी रथ केला नाही. माझी पावलो वारी मी पहिली आहे. मी तर इथनं पुढं मग तू कायम वारी करीत राहायचं. रामकृष्ण हरी. कायम वारीला येत राहायचं आहे. आपण पाहिलं की काय माऊली आहेत, काय भावना आहेत? मला खूप आनंद होतो. मी पायी दिंडीला पण येते, पण यावर्षी मला जमलंच नाही. तर आज म्हटलं चालू काय असे ना, पण रेल्वेला आली मी आणि कुठे पैसे देऊन दर्शन घेतो, तिथं सुद्धा होत नाही. आणि इथं डायरेक्ट हात लावून आपल्याला दर्शन होतं, असं मन आपला अगदी आनंदगार होऊन जातं. या विश्वामध्ये एकच असा देव आहे की ज्याचं पायरीचं दर्शन होतं. अनेक देव आहेत की ज्यांना गाभाऱ्यातून बाहेरून दर्शन घ्यावं लागतं. या जगाचा मालक असा आहे की या जगाच्या मालकाचं आपण जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे. या शासनाने दिलेल्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात का? किंवा एकंदरीत पांडुरंगाच्या चरणी काय मागणे शेतकऱ्यांसाठी यावर्षी? यावर्षी पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळं पिकं नाहीत. जर पिकं, शेती नाही पिकली तर आपल्या देशावर सगळ्यात मोठं संकट आहे. बाकी काही नसलं तरी चालेल, पण पीक पाहिजे. आणि पीक हे काय,
जनावरांसाठी चारा आणि माणसांसाठी धान्य, या 2 वस्तू जरी झाल्या तरी बाकी सगळा देश चालू. आपण पाहतो की देशाला चालवण्याची ताकद या भारतातला शेतकरी ठेवतो. किती मोलाचा संदेश या वारीच्या निमित्ताने आपण सर्वजण अनुभवत आहोत. आपण सर्व बघत आहोत यंदाची पंढरीची वारी, आपली वारी, आपली परंपरा.